झाल्यानंतर सुद्धा आज सुद्धा शहरामध्ये रेग्युलरपणे पाणी येत नाही। त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की तिथं थकबाकी आहे एमएससीबीची, आणि एमएससीबीची थकबाकी असल्यामुळे पूर्ण योजना जी 25 MLTची आहे ती 125 कोटीची ती धूळ खात पडली अध्यक्ष महाराज। आणि सगळ्यात महत्त्वाची मधल्या काळामध्ये जे 20 दिवसाला बीड शहरामध्ये पाणी येत होतं तिथं आम्ही काही त्या जुन्या 24 MLT योजनेचे लिकेज काढून आम्ही ते 20 दिवसाचं पाणी 10 दिवसावर आणलं। पण अजितदादा पालकमंत्री झाल्याने त्यांनी बीड शहरामध्ये जाहीर केलं होतं की जी 25 MLTची जी योजना आहे ती चालू करून आपण 10 दिवसाचं पाणी 1 ते 2 दिवसामध्ये झालो। अशी ही घटना झाली अध्यक्ष महाराज। माझी विनंती आहे कळकळीची की 125 कोटीची योजना पूर्णपणे तयार झालेली आहे। वारंवार मी अधिवेशनाच्या मार्फत ही विषय सभागृहामध्ये मांडतो। आणि सर्वात महत्त्वाचं अध्यक्ष महाराज, इतके दिवस नगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळं 15 वित्त आयोग जो आहे की गेल्या 3 वर्षापासून आलेला नाही, त्याचे कमीत कमी 30-35 कोटी रुपये ते कधीसुद्धा हे वर्ग होतील। माझी विनंती अध्यक्ष महाराज, सरकारला किंवा मुख्यमंत्री साहेबांना मी वारंवार भेटून सुद्धा या संदर्भातलं पत्र दिलं होतं की या संदर्भातली एकदा दालनात बैठक जर लावली आणि हे सर्व जर पैसे तिथं हे 35 कोटी रुपये जर वर्ग केले आणि काही व्याज आम्हाला जर माफ केलं तर ते 10 दिवसाचं मुबलक पाणी असून सुद्धा जे 20 दिवसाचं पाणी आम्ही 10 दिवसावरती आणलं, हे जर वीज कनेक्शन ह्या योजनेला जर जोडलं तर ते 1 ते 2 दिवसामध्ये शहरामध्ये पाणी चालू होईल। दुसरा विषय तोच ग्रामीण पाणी पुरवठा जल जीवन मिशन